मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता 48 तासांनंतर सुद्धा पाण्याखाली, चौथ्या दिवशी सुद्धा रस्त्यावर पाणीच पाणी। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास। नाशिकमध्ये सध्या पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला। दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी। प्रशासनाकडून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्याही सूचना। खडकवासल्यातील विसर्गामुळे पुण्यातील भिडे पुलासह टिळक पूल पाण्याखाली, दोन्ही पुलावरील वाहतूकही बंद। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचत। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर उजनी आणि वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग, धरणातनं सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी, सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। फडणवीसांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, राजगड नावाला केंद्र सरकारची सुद्धा मान्यता। बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच मनपा निवडणुकीत फडकवायचा आहे। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं। पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी, प्लास्टिक पिशव्या आणल्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी, तर मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना समन्स, रोहित पवारांना आज न्यायालयात हजर राहण्याच्याही सूचना। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा, मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफीही मागितली होती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण। फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी एकाच गाडीतनं कार्यक्रमस्थळी पोहोचले। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश। सलगच्या पावसानंतर लातूरच्या अहमदपूरमधील मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली, पुलावरील वाहतूक 4 दिवसांपासून बंद। रस्त्यावरची वाहतूक आणखी काही दिवस ठप्प राहणार असल्याची माहिती। जखम असल्यास आणि पावसाच्या पाण्यातनं किंवा चिखलातनं चालल्यास लेप्टोची शक्यता। पावसाच्या पाण्यातनं प्रवास केलेल्यांनी 72 तासात औषधोपचार करणं आवश्यक, मुंबई पालिकेकडून आवाहन। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातलं दर्शन पुन्हा सुरू। जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद होतं। अभिषेक आणि इतर धार्मिक विधी सुद्धा नियमितपणे सुरू राहणार। दिवाळी आणि छठपूजेदरम्यान रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा। ओडिशाच्या चांदीपूरमध्ये अग्नि 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। अग्नि 5 या क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।